महाजिजाऊ जांताराजा शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाई या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी वंदन करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित अमरावती मतदारसंघाचे सन्माननीय खासदार माननीय बळवंत भाऊ, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुषमाताई, माननीय अनंतभाऊ गुडे, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, आमच्या गवईताई, उपस्थित सर्व आदरणीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, सर्व युवक मित्र आणि माता भगिनी, आज सर्वप्रथम आयोजकांनी या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो। ताईंनी पहिलेच सूचना केली आहे की थोडक्यात बोला, अजून अनेक लोकांचं भाषण व्हायचे आहे, त्यामुळे त्यांच्या सूचनेचं पूर्ण पालन करेल, त्यांचा आदर करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या सर्व स्त्री शक्तीचा आपण या ठिकाणी सन्मान केला, ज्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम ज्या ठिकाणी केलेलं आहे, त्या सर्वांचा जो या ठिकाणी सत्कार केला, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी सर्वात पहिले अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि स्त्रियांचा जर आपण थोडा विचार जर केला तर कशा परिस्थितीमधून पहिलेच्या काही वर्षामध्ये जर आपण गेलो आणि आज जर परिस्थिती बघितली तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला पाहायला भेटते। परंतु काही वर्षापूर्वी परिस्थिती ही सुद्धा होती की ज्या वेळेला एखाद्या महिलेचा पती मरण पावला तर त्यावेळेला तिची इच्छा असो किंवा नसो, त्या महिलेला स्वतःच्या पतीच्या जळत्या चितेवर सती जावं लागत होतं। आणि सती, तिची इच्छा असो किंवा नसो, तिला सती जावं लागत होतं। ही परिस्थिती समाजामध्ये महिलांची काही वर्षापूर्वी आपण बघितली। ज्या महिलांना सती जावं लागत होतं त्याच पद्धतीनं आज आपण बघितलं की आज देशाचा प्रथम नागरिक म्हणून, देशाचा राष्ट्रपती म्हणून सुद्धा या ठिकाणी द्रौपदी मुर्मू आपण बघतोय। आणि हा जो इतका मोठा जो इतिहास आहे, हा जो इतका मोठा हा जो प्रवास आहे, हा साकारण्याकरता अनेक लोकांना प्रयत्न करावे लागले। त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, या सर्व महामानवांचं, या सर्व याच्यामध्ये फार मोठं योगदान त्यानिमित्तानं राहिलेलं आहे। त्यामुळं आज सर्व ज्या काही आज सत्कार मूर्तींचा ठिकाणी सत्कार केला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या निमित्तानं मी इतकं सांगितलं पाहिजे की प्रचंड मोठं पोटेन्शियल महिलांमध्ये आहे। हे स्वतः मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना जवळून बघितलं आहे। काही दिवसापूर्वी, आता एक 5-7 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला असताना एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे, जो टिळक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जातो, तो प्रतिष्ठानचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा मानाचा पुरस्कार काही दिवसापूर्वी, एक 8-10 दिवसापूर्वी सुधा मूर्ती यांना देण्यात आला। आणि त्या कार्यक्रमामध्ये मी माझं सौभाग्य समजतो की त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। सुधा मूर्तींचा जर आपण विचार केला आणि त्यांचं जर आपण थोडंसं बॅकग्राऊंड जर बघितलं तर एक महिला इंजिनियर, टाटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या, परंतु नंतर स्वतःच्या त्या कंपनीचं त्यांनी रिझाईन केलं। त्यांचे मिस्टर आणि त्या दोघांनी मिळून एका कंपनी, एक IT कंपनी स्थापण्याचं स्वप्न त्यांनी त्यावेळेला बघितलं। आणि ते स्वप्न साकार करत म्हणजे एका खोलीमध्ये सुरुवात झालेली ती इन्फोसिस कंपनीचं स्वप्न त्यांनी जे बघितलं होतं, आज जर आपण बघितलं तर देशामधल्या सर्वात नामांकित कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये इन्फोसिस कंपनीचं नाव हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यावेळेला पैसे नव्हते, अशी परिस्थिती होती, काहीच पैसे नव्हते, काही सोय नव्हती। त्या परिस्थितीमधून संघर्ष करत सुधा मूर्ती आणि त्यांचे मिस्टर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनी फॉर्म केली
आणि आज हजारो मुलांना रोजगार देण्याचं काम त्या इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून होतं आहे. आणि आज इतकं मोठं काम करूनसुद्धा ज्या साध्या पद्धतीने त्यांचा वावर समाजामध्ये असतो, मी तरी समजतो की सर्वात पहिले ते आपण शिकलं पाहिजे की इतक्या मोठ्या पदावर जाऊनसुद्धा इतक्या मोठं सर्व यश कमवल्यानंतरसुद्धा कशा पद्धतीनं आपण साधारण पद्धतीनं जगलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे, हे जर कुठं शिकायचं असेल तर त्यानिमित्तानं त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला सुधा मूर्तींना मी बघितलं तर निश्चित एक मोठा लेसन हा त्यानिमित्तानं त्या कार्यक्रमामधून मला मिळाला. त्यामुळं असे अनेक प्रतिभावंत लोक आपल्या समाजामध्ये आहे ज्यांनी महिलांनी जे काम त्याच्यामध्ये केलं आहे. संघर्ष आणि चं प्रतीक ह्या महिला असायला म्हणजे आपण समजतो. जर आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी विनेश फोगट, जिला आत्ता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम समोर करून तिचं गोल्ड मेडल तिला त्याच्यापासून परावृत्त करण्यात आलं. परंतु महिला कुस्तीगिरांविरुद्ध ज्या पद्धतीनं लैंगिक अत्याचार एका खासदारांनी केले आणि त्या बाहुबली खासदारांनी प्रचंड अत्याचार केल्यानंतर ज्या खासदाराच्या विरोधात बोलण्याची कोणाची ताकद नव्हती, हिंमत नव्हती, त्या ब्रिजभूषण सिंग नावाच्या खासदाराच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करून तिथं न्याय नाही भेटला तर कमीत कमी 1.5-2 महिन्यापर्यंत दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं त्यावेळेला जी भूमिका विनेश फोगटने घेतली तिलासुद्धा मानाचा मुजरा त्यानिमित्तानं आपण केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा लढाऊ बाणा हा महिलांमध्ये त्यानिमित्तानं आपल्याला पाहायला भेटतो. एक उदाहरण अयूब राणा नावाची पत्रकार आहे. गुजरातच्या ज्या दंगली झाल्या होत्या त्या गुजरातच्या दंगलीच्या नंतर अयूब राणा नावाची महिला पत्रकार, तिने वेश बदलला, तिने तिचं नाव बदललं, ती गुजरातमध्ये गेली. जे गुजरात गोध्राच्या दंगलीनंतर प्रचंड पेटलं होतं, हजारो लोकांचा नरसंहार ज्या गुजरातमध्ये झाला होता, त्या धगधगत्या गुजरातमध्ये जाऊन एका महिला पत्रकार अयूब राणा तिने स्टिंग ऑपरेशन्स केले आणि स्टिंग ऑपरेशन करून त्या दंगलीमध्ये जे काही प्रमुख लोक होते त्यांना उघडं करण्याचं काम हे त्यावेळेला अयूब राणाने केलं होतं. आणि हे केल्यानंतर प्रचंड त्रास आणि प्रचंड गव्हर्नमेंटच्याकडनं जे काही त्यांचं हरॅसमेंट झालं ते त्यांना माहीत. परंतु तरीसुद्धा अयूब राणाने आपला लढाऊ बाणा सोडला नाही आणि आजसुद्धा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम, धडाडीचं काम अयूब राणा ह्या पत्रकार म्हणून करतात आहे. गुजरात फाईल्स म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कशा पद्धतीनं एक महिला काम करू शकते आणि इतक्या धगधगत्या गुजरातमध्ये जाऊन, पेटत्या गुजरातमध्ये जाऊन जे काम त्यांनी केलं त्याचं जर आपल्याला थोडी माहिती करून घ्यायची असेल तर त्यांचं एक गुजरात फाईल नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. ते पुस्तक जर आपण वाचलं तर तो त्यांचा प्रवास त्यानिमित्तानं आपल्याला लक्षात येईल. अशा अनेक महिला ह्या त्यानिमित्तानं आपल्याला या समाजामध्ये पाहायला भेटतात. आणि असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड ए सरप्राईज वाईफ, असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागं एका महिलेचा हात असतो. ती महिला तुमची आई असू शकते, ती महिला तुमची बहीण असू शकते, ती महिला कोणी असू शकते. परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज डॉक्टर प्रकाश आमटेंना जर आपण ओळखलं की प्रकाश आमटे ते त्यावेळेचे MBBS MD मला वाटतं, त्या काळामध्ये त्यांनी गडचिरोलीसारख्या भागामध्ये जाऊन त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. आणि त्यावेळेला जर प्रकाश आमटेंनी जर विचार केला असता की आता आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलो आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड कमाई करण्याचं त्यांच्याकडं त्यांना संधी होती. एखादं प्रकाश आमटे जर एखाद्या नागपूरच्या एखाद्या चांगल्या एरियामध्ये जर हॉस्पिटल टाकलं असतं तर करोडो रुपये त्यांनी त्या पद्धतीनं कमावून घेतले असते. परंतु ते प्रकाश आमटे हे केवळ वैद्यकीय सेवाचा फायदा करून देण्याकरता गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी गेले. इथं रस्ते नव्हते, पुलं नव्हते, त्या ठिकाणी जाऊन प्रकाश आमटेंनी ज्या पद्धतीनं सेवा दिली. आणि सर्वात महत्त्वाचा विषय हे आहे की प्रकाश आमटे हे त्यावेळेला हे करू शकले, याचं कारण हे होतं की त्यांच्या पत्नी मंदाताई आमटे त्या त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हे म्हटलं नाही त्यांना, प्रकाश आमटेंना, की तुम्ही एवढं शिकले आहे तर तिथे गडचिरोलीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही इथंच नागपूरमध्ये आपली प्रॅक्टिस आपण चालू करू आणि इथंच आपण जे काही करायचं ते करू. परंतु केवळ शेवटच्या घटकाला वैद्यकीय सेवेचा फायदा करून देण्याकरता प्रकाश आमटे आणि त्यांच्या मिसेसचं मी त्यांच्या पत्नीचं विशेष अभिनंदन करेल. कारण की त्यांनी जर त्यांना समर्थन दिलं नसतं, त्यांनी जर त्यांना त्याच्यामध्ये जर पाठिंबा दिला नसता तर प्रकाश आमटे गडचिरोलीमध्ये त्या इंटेरियर भागामध्ये जाऊन आदिवासी भागामध्ये रुग्णसेवा देऊ शकले नसते.
त्यामुळं प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागं एक महिला असते. आमच्याकडं पुलगावला आता एक मुलगा IAS झाला, प्रसाद अरक नावाचा, आणि UPSCमध्ये बळवंत भाऊ 14वा रँकिंग त्याचा आहे. आमचा पुलगावचा आहे, माझ्या मतदारसंघातला 14वा रँकिंग त्याचा UPSCमधला आहे. आणि या प्रसादचे जे वडील होते, या प्रसादचे वडील लहानपणीच ते मरण पावले, आणि ते मरण पावल्यानंतर त्या प्रसादच्या आईने ट्युशन्स घेऊन आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढून त्यांनी त्यांच्या मुलाला वाढवलं, शिकवलं, आणि आज त्या आईचा मुलगा हा देशामध्ये 14व्या रँकमध्ये UPSCमध्ये आलेला आहे. हे सर्व जे काही करू शकतं, हे स्त्री शक्ती काय करू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण त्या निमित्तानं आपल्याला पाहायला भेटते. असे विषय अनेक आहे, परंतु हे ताई माझ्याकडे पाहून राहिल्या आणि लंपोर संपा म्हणून राहिल्या. मी एका डोळ्यांनी पाहिलं यांच्याकडं, त्यामुळं फार जास्त वेळ घेणार नाही. परंतु अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. त्याबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुन्हा ज्या सर्व सत्कार मूर्ती आहे त्यांना त्यांच्या भावी वाटचाली करता आणि अतिशय मोठं काम आपल्या हातून घडावं इतकी एक शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला देतो. पुनश्च आपल्या सर्व लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.